नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची। भिवंडी भारतीय जनता कार्यालयामध्ये जीएसटीच्या संदर्भात आमदार महेश चौगुले व अध्यक्ष रवि सावंत यांची पत्रकार परिषद। थोड़ा मालूमात आप सबको दे दें, उसके बाद हमारे जिलाध्यक्ष, उसके बाद में हमारे आमदार साहब बात करेंगे। हमारे प्रधानमंत्री जी की यशस्वी अभी ये जो 22 सितंबर है, 22 सितंबर से ये GST 2 कर प्रणाली लागू हुई और इसके अंदर हर एक चीज़ जो हम लोग इस्तेमाल करते हैं, सुबह उठने पे हम लोग को सबसे पहले जो टूथब्रश लगता है और सोने के टाइम पे जो हम लोग चीज़ें इस्तेमाल करते हैं या माउथ वॉश लेके ब्रश करके सोते हैं, हर एक चीज़ें, तेल है, घी है, बच्चों के स्कूल की चीज़ें हैं, कपड़े हैं, जूते हैं, चप्पल है, टैक्सीज है, कार से जो व्हीकल्स है, ये हर एक चीज़ों के ऊपर कम से कम 10% से लेके टैक्स का रिडक्शन किया हुआ। और ये जो मालूमात है, ये हम चाहते हैं कि आपके माध्यम से ये सभी जो मालूमात है ये आम जनता तक पहुँचे। गाड़ियों से लेकर बड़ी बड़ी कम से कम 65,000 रुपये से लेके 3.5 लाख रुपये का बेनिफिट जो आज है वो कंज्यूमर को मिल रहा है। और ये वैश्विक परिप्रेक्ष्य जहाँ पे युद्ध जन्य परिस्थिति है, वैश्विक मंदी है और अमेरिका टैरिफ लगाने की बात कर रहा है और उन्होंने लगा है। इस परिस्थिति में ये हमारे मोदी जी की और एनडीए की ताकत है कि आज ये हम लोग बेनिफिट हमारी जनता के लिए दें। तरफ से मोदी जी को धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि आज मोदी जी ने जो कदम उठाया है GST के रेट कम करके, इसकी वजह से हर एक आदमी को, हर समाज के हर वर्ग के आदमी को राहत मिलने वाली है। हर घर में नहीं बोला मंथली गरीब के घर में 2 से 3 हज़ार और मिडिल क्लास के घर में 6 से 8 हज़ार रुपये की बचत होगी। और इसका नतीजा आपको आने वाली दिवाली में आप खुद को दिखेगा और आप खुद ये बात बोलोगे कि सही में मोदी जी ने जो कदम उठाया वो सही कदम है। हर चीज़ जो मिडिल क्लास वाले जो यूज़ करते हैं उस पर GST की घटन हुई है। और ख़ास करके हमारे भिवंडी जैसी जहाँ पर टेक्सटाइल अपना मैन्युफैक्चर करके बोले जाते हैं, वहाँ पे डायरेक्ट 5% ही, यानी तो उन्होंने 12% से 5% ही उन्होंने GST रखी है। तो व्यापारी लोग के लिए ये भी अच्छा है। ये जो पैसा बचेगा वही पैसा पब्लिक की तरफ से साल में जो पैसा बचेगा वही उनकी खर्चा करने की ताकत बढ़ेगी, उससे और बिजनेस बढ़ेगा, बेरोजगारी ख़त्म होगी। जो लोग आज बेरोजगार है उन्हें रोजगारी मिलेगी, क्योंकि इस वजह से हम उत्पादन बढ़ेगा और भारत इसमें आत्मनिर्भर और मोदी जी का जो सपना है वो पूरा होएगा इसमें। इसलिए जो GST आज कम की है, जो 22 सितंबर से लागू होने वाली है, उसके लिए मैं मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद दूंगा। और हमें जिले की तरफ से हर जगह, हर व्यापारी हर जगह पे जाके इसके बारे में हमको धन्यवाद मोदी जी करके एक प्रस्ताव भी लेना है, वो भी काम हमारे आगे जाके चालू होगा। और फिर से मैं एक बार आपके माध्यम से मोदी जी को धन्यवाद दे रहा हूँ की जी उन्होंने GST कम की। या सरकारने, नरेंद्र मोदीजींनी जे GST आणली होती त्यावेळी लोकांनी चिकार नावं ठेवली, लोकांनी आंदोलन केले, पण ती GST ती एक देश एक टॅक्स या माध्यमातून आणलेली होती। त्यामुळे जो आपण प्रत्येक ठिकाणी जो कर घ्यायचो, म्हणजे तो वेगवेगळ्या टॅक्समध्ये असेल, जकात असेल, अजून ट्रान्सपोर्ट असेल, काहीतरी असे टॅक्स शिकार होते, टॅक्स त्या माध्यमातून आपण टॅक्स द्यायचो। पण GSTमुळे एकच टॅक्स आला आणि एक टॅक्समुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॅक्सच्या इथे आपल्याला भ्रष्टाचार दिसायचा आणि लोक टॅक्स चोरी करायचे। पण ते GSTच्या कारणामुळे एक डायरेक्ट ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्यांना ऑनलाईन GST भरायला लागते। त्यामुळे एक चांगलं म्हणजे जो चोरीचा मॅटर होता, जो भ्रष्टाचारचा मॅटर होता, तो संपवण्यात आलेला होता। म्हणून आज त्याच्यामुळे आपल्या सरकारला एक मोठा फायदा झाला आणि त्यामुळे ही एवढी मोठी डेव्हलपमेंट आज आपण बघतो। पूर्ण देशात सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे। जसं आज आपण बॉर्डरवर बघतो, कुठल्या गोष्टीला आपल्याकडे कमी नाही। म्हणजे आपण चायनाला पण हे करू शकतो, पाकिस्तानला पण आपण हे करू शकतो, तर अमेरिकेला पण आपण त्यांच्याशी पण लढू शकतो। म्हणजे एवढं आपण या पिरियडमध्ये जे सामान आणलं, राफेल असो, असे बहुतेक सारे जे असतो, जेव्हा का आपली अर्थव्यवस्था एकदम बळकट झालेली होती, आत्ता ती बळकट
झाल्यानंतर मोदीजींनी 2017ला GST आणली, तर परत आता 2025ला जे 15 ऑगस्टला जे मोदीजींनी कळलं की मी एक चांगला गिफ्ट देणार आहे, तर त्या गिफ्टच्या माध्यमातून पूर्ण देशवासियांना एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे. कारण का बहुतेक ज्या GSTचे टॅक्स होते ते एकदम कमी करण्यात आले, कारण का काही कायद्यामध्ये ते टॅक्स 0 करण्यात आले. म्हणजे त्यामुळे आम जनतेचा म्हणजे एकदम फायदा होईल. जसे खाण्याचे टॅक्स आहेत, स्कूल असो, औषधं असो, त्याच्यात 0% टॅक्स केलेले आहे. म्हणजे त्यामुळे चांगला एक उपयोग आपल्या समाजाला, आपल्या देशाला होणार आहे. म्हणून हा टॅक्स जो लावला आहे तो म्हणजे एकदम बेनिफिटमध्ये, आणि जो 28% टॅक्स होता तो पण काढून टाकलेला आहे, तो एक 18% आणलेला आहे. आणि छोट्याच्या असं सांगितलं का गाडीवर आपण एक गाडी घेईल त्याचा पण टॅक्स आपण कमी केला, कारण का 9,000 एका गाडीमध्ये आपल्याला डायरेक्ट वाचतील. जे दिवाळीला लोक गाड्या घेणार आहेत त्यांना पण 9,000, कुठे 18,000 वाचतील. असे चिकार टॅक्स जे आहेत ते मोदीजींच्या सरकारमध्ये कमी केले आहेत. आपण जे बोलतो मेक इन इंडियामध्ये आपला एक जर मोदीजीने एक कार्यक्रम दिला आहे 100 दिवसाचा, जो आपण जे आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार करतो ते प्रोडक्ट आपल्या लोकांनी घेतलं आणि आपल्या लोकांनी ते हे केलं. आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपणच बनवून आपल्या लोकांना हे केलं, तर त्याच्यात देशाला अजून बळकटता येईल. कारण का आपण जो वस्तू घेतो, काही ते परदेशी असतात, त्यांना वेगवेगळा टॅक्स आपल्यालाच द्यायला लागतात. म्हणजे आणि आपल्याला रोजगार भेटत नाही, तर आपल्याला रोजगार पण भेटेल. म्हणून हा 100 दिवसाचा कार्यक्रम पण मोदीजीने दिला आहे. त्याच्यात असं ठरवलं आहे की आपल्या देशाचं मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशात जे जे बनलं आहे का आपण बनवू शकतो त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या वस्तू आपल्या लोकांपर्यंत कशा जातील या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात करू. म्हणून त्यामुळे आपला देश अजून बळकट होऊन आपण अजून प्रगतीपथावर जाऊ. अशा माध्यमातून जे आपल्या सरकारने जे काम केलं आहे, मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण का त्यांनी देशाच्या हितासाठी एवढं चांगलं काम करून देशाला पुढे नेण्याचं काम केलं. तेवढंच बोलतो. धन्यवाद.